विविध मान्यवरांच्या उपस्थितीने रंगला यस न्यूज मराठीचा वर्धापन दिन सोहळा। यस न्यूज मराठीच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिराच्या प्रांगणात आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। प्रारंभी वर्धापन दिनानिमित्त काढलेल्या पर्यावरण विशेषांकाचे प्रकाशन सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार, तुळजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, स्पेंका वॉटरचे सुहास अदमाने या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। शिवाजी सुरवसे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले आणि यस न्यूज मराठीच्या वाटचालीबद्दल माहिती दिली। गेल्या 7 वर्षापासून अनेक संघर्ष, अनेक वाटा आम्ही पाहिल्या। अनेकांनी आम्हाला खूप चांगली साथ दिली। महापालिकेचं, जिल्हा परिषदेचं आणि जिल्हाधिकारी कार्यालयांचं मनापासून स्वागत करतो, कौतुक करतो। त्यांनी आम्हाला अनेक विषय दिले आणि ते दर्शकांनी आमच्या भरभरून उचलून धरले। त्यामुळेच आम्हाला 4,47,000चा टप्पा 7 वर्षात गाठता आला। यस न्यूज मराठी आज यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज, इंस्टाग्राम, ट्विटर तसेच पोर्टल आदी विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर सादर होत आहे। अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी यस न्यूज मराठीच्या पत्रकारितेचे कौतुक करत सोलापूरचे तापमान कमी करण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे असे आवाहन केले। यस न्यूज नो न्यूज नाही, त्यामुळे त्यांचं चॅनल जे आहे, या चॅनल मधून जे काही बातम्या आम्ही बघतो, रोज बघतो, नाही तर अतिशय सकारात्मक, ऑप्टिमिस्टिक अशा बातम्या ते देत असतात। त्यांचा ध्यास बघितला मी, नेहमी ते म्हणजे चांगल्या गोष्टीबद्दल, कसं चांगलं होईल, शहर कसं सुंदर होईल किंवा चांगल्या गोष्टी कशा घडतील या दृष्टीने ते प्रयत्नशील असतात। आणि त्यामुळं आज त्यांनी जे निसर्गायन हा जो अंक काढलेला आहे, तो अंक आपण निश्चितपणे वाचा। आज 44.7 डिग्री सेल्सिअस आहे, 25 वर्षातला विक्रम झालाय की बाबा सगळ्यात जास्त आज सोलापूरमध्ये तापमान आहे। तापमान जर कमी करायचं असेल तर आपल्याला झाडं लावावी लागतील। तुळजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी यस न्यूज मराठीला आपल्या मनोगतामधून शुभेच्छा दिल्या। निसर्ग आहे म्हणून आपण आहोत। निसर्गाकडे फक्त देण्याची भावना आहे, ती भावना कुठेतरी आपण सगळ्यांनी शिकणं आणि अंमलात आणणं गरजेचं आहे। संस्कृत मध्ये खूप सुंदर श्लोक आहे, परोपकाराय वहंती नदीः, परोपकाराय फलंती वृक्षः, परोपकाराय दुधंती गावः, परोपकारार्थमिदं शरीरम। याचा अर्थ असा आहे की नद्या या परोपकारासाठी वाहत आहेत। नदीला स्वतःची ताण नाही भागवायची, नदीला लोकांच्यासाठी वाहायचंय। झाड जे बहारतं, जे फळं देतं, ते लोकांच्यासाठी देतं, जेणेकरून त्याचा फायदा इतरांना व्हावा। गाय दूध देते ते स्वतःच्या वासरासाठी आणि आपल्या आहारासाठी देते। तशाच पद्धतीने आपला असणारा जो देह आहे हा इतरांच्या उपयोगासाठी यावा, परोपकारासाठी उपयोगी यावा, ही एकच शिकवण आज या निमित्तानं आपण सगळेजण निसर्गाकडून शिकूया, एवढी सदिच्छा आपल्याला या निमित्तानं देतो। वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, प्रिसिजन कॅम्पशॉपचे चेअरमन यतीन शहा, कार्यकारी संचालक करण शहा, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, एअरपोर्ट मॅनेजर सज्जन निचळ, एव्हरेस्ट कंपनीचे अशोक भोसले, गिरीश दर्बी, यश दर्बी, खुशाल कोल्हापुरी, नरेश पंचारिया, भाजपचे शहाजी पवार, अविनाश महागावकर, शशी थोरात, हरिदास रणदिवे, पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी, माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, सांजचे संपादक अविनाश कुलकर्णी, शांतकुमार मोरे, प्रशांत बडवे, सिंहगड इन्स्टिट्यूटचे प्राचार्य शंकर नवले, चाटे कोचिंग क्लासेसचे सतीश काळे, कामतकर अकॅडमीचे सुनील कामतकर, ज्ञानेश्वर सपाटे, शिवाजी भोसले, बळीराम जांभळे, संजय केशरे आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले, तर शिवानंद जाधव यांनी आभार मानले। यावेळी उपस्थित मान्यवरांचे आदरातिथ्य केले। राजकीय, सामाजिक, उद्योग, पत्रकारिता, शिक्षण, व्यापार आदी क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून यावेळी शुभेच्छा दिल्या।